प्रेक्षक हो नमस्कार. जनस्वातंत्र्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण अंथुर्णे या ठिकाणी आलेलो आहोत आणि आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबाराया यांचं कुठेही जागरण असलं तर त्या जागरण गोंधळात वाघ्या आणि मुरळी यांना फार मानाचं स्थान आहे. ही महाराष्ट्राची लोककलाच आहे आणि ती लोककला जिवंत ठेवण्याचं काम ह्या सर्व मंडळीनं केलेलं आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी वाघ्या मुरळी यांना मानाचं स्थान आहेच. त्यांचा एक प्रकारचा तो ताफाच आहे. परंतु सध्या काय झालेलं आहे की त्या ताफ्यात अनेक कलावंत असतात आणि मूळ जो जागरण गोंधळाचा जो उद्देश असतो तोच आता बाजूला पडलेला आहे. आणि त्याकरिता आपल्या या इंदापूर तालुक्याचे वाघ्या मुरळी परिषदेचे तालुका अध्यक्ष धोंडीराम कारंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सचिन वाघापुरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे उपाध्यक्ष अनिल वाघापुरे हेही उपस्थित आहेत. नक्की काय अडचण आहे, का सगळेजण तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात आणि नक्की काय तुमचं मागणं आहे? जय मल्हार. आमची मागणी एकच आहे, ज्या ज्या ठिकाणी जागरण गोंधळ होतात त्या ठिकाणी वाद वाढतोय. त्याच्यामुळं एक मुरळी आणि 2 डान्सर नाचाव्यात. सगळ्या वाघ्या मुरळी मालकांना मीटिंगसाठी हजर राहावं आणि जर ह्याच्यात विनयभंग केला, खंडोबा नावाचा विनयभंग केला तर त्याच्यावर अतिशय कारवाई केली जाईल. आम्ही सगळे मिळून कारवाई करणार, ह्याची आम्ही दक्षता घेतोय. आणि जागरण गोंधळ वाघ्या मुरळी गोंधळी अशी ओरिजिनल माणसं नेऊन जागरण करावा ती. आणि ह्याचा जर विनयभंग केला, भंडाऱ्याचा विनयभंग केला तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो आणि आम्हाला सगळ्या कायदेशीर कारवाई करणार आहात? हा, कायदेशीर कारवाई करणार. आम्ही सगळ्याला निवेदन पत्र दिलेलं आहे. कुठं कुठं दिलंय तुम्ही निवेदन? इंदापूर पोलीस स्टेशनला, जंक्शन पोलीस स्टेशन, भिगवण पोलीस स्टेशन, बावडा पोलीस स्टेशन, सगळ्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि सगळ्यांना ह्याचं पालन पोषण करावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे. बर, म्हणजे सर्वांनी ह्याचं नियमाचं सगळं नियमानुसार करावं. तुमची हा, नियमानुसार करावं. मागणी आमची एवढीच आहे, बाकी आमची मागणी काही नाही. बर, या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे वाघा मुरळी परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री धोंडीराम दादा कारंडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. प्रथमतः जय मल्हार. हा संस्थापक अध्यक्ष श्री मार्तंडजी साठे बोर मल्हारगड, संस्थापक अध्यक्ष 93 पासून ते झगडत आहेत. बर, जवळजवळ 57,000 लोक कलावंत आहेत. त्यांनी सगळा पूर्ण महाराष्ट्रातले बर, त्यांनी पूर्ण पाठपुरावा केलाय. आता हे अति व्हायला लागलं. असं त्यांचं काय नक्की काय अति व्हायला लागलं म्हणजे वाघ्या मुरळी ही कशी पाहिजेत. एक वाघ्या मुरळी गोंधळी तिघ असताना अजून 2 माणसं ठीक आहे, पण बहुतेक भरपूर माणसं म्हणजे लेडीज जास्त आणून त्या भंडाऱ्याचा अवमान होतोय. म्हणून हे थांबलं पाहिजे, म्हणून हा उठाव केलेला आहे. इथून पुढं जे कोण मालक चालक जागरण जास्त मुली आणून कार्यक्रम करेल, भंडाऱ्याचा अवमान करेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. म्हणजे ह्या तुमच्या परिषदेमार्फत ऑनलाईन जेजूरगडचे संस्थापक पानसे सर यांनी सुद्धा सांगितले, तुम्हाला नाही जमलं तर माझ्याकडे व्हिडिओ पाठवा, मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई जेजुरीतर्फे करतो ऑनलाईन. असं ठरलेलं आहे. बर, तुम्ही आता हे असं ठरलेलं आहे म्हणताय. तमाम महाराष्ट्रातील तुमच्या या सगळ्या ज्या पार्ट्या आहेत त्यांना नक्की तुम्ही आता काय आव्हान करणार आहे? त्यांना फक्त एकच सांगणार, एक वाघोबा, एक मुरळी, एक गोंधळी आणि अजून 2 माणसं, 5 माणसं नेऊन तुम्ही कार्यक्रम करा. कुलधर्म कुलाचारच करा. भंडाऱ्याचा खंडोबाचा अपमान करू नका. ही अशी सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे. सर्व पार्ट्यांना माझी विनंती आहे. धोंडीराम कारंडे यांनी सर्व पार्ट्यांना हात जोडून विनंती केलेली आहे की ह्याचं पावित्र्य राखा. या ठिकाणी याच विषयावर बोलण्याकरता अंथुर्णे गावचे
सुप्रसिद्ध असे या वाघ्या मुरळी पार्टीतले सचिन वाघापुरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले अनेक वर्षापासून ते ह्या धार्मिक कार्यक्रम अंथुरणे असेल इंदापूर तालुक्या परिसरात मोठ्या चांगल्या ह्याने ते राबवतात, ते करतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या ताफ्याला परिसरात फार मोठी मागणी असते. सचिन सर, जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. काय सांगा? जय मल्हार. मला ह्या जे आमचे बैठक झालेले आहे त्याच्यातून एकच सांगायचंय, हा जे खंडोबाची विटंबना होते, कुलधर्म कुलाचार जे आपण करायचं जे ठरवलेलं आहे, जे आपण जो वाघ्या मुरळीचा कार्यक्रम करतो त्यात वाघ्या असतो, गोंधळी असतो, मुरळी असते. धार्मिक पद्धतीने जो आपण कार्यक्रम करतो त्या पद्धतीचा आता कार्यक्रम हल्ली ह्या भागात होतच नाही. ह्या भागात म्हणजे एक 2-3 तालुक्यामध्ये होत नाही. तर आमचा असंच विषय आहे की पारंपरिक पद्धतीने प्रत्येक जागेवरती कार्यक्रम हो. जर त्या गोष्टीचं उल्लंघन केलं तर त्याच्यावरती कायदेशीर फौजदारी 295 कलमानुसार गुन्हा दाखल केला जाईल आणि त्याची 6 महिने पार्टी किंवा वर्षभरासाठी पार्टी बंद केली जाईल. असा ठराव वगैरे केलेला आहे का तुमच्या ठराव संस्थेच्या मंजूर मार्फत? आम्ही केलेला आहे. काय त्या ठरावामध्ये नक्की काय काय तुम्ही हे केलं? ठरावामध्ये आम्ही मंजूर करताना सांगितलेलं आहे त्यांना. ठरावामध्ये आपण ठराव मंजूर करताना पाली ट्रस्ट असेल, जेजुरी ट्रस्ट असेल, जेजुरीचे पानसरे सर असतील, आमचे बोरगाडाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील मार्तंड साठे सर, त्यांनी भरपूर फेऱ्या ही करून ही सगळं मान्य मंजूर केलेले आहेत. त्या मंजूर करून हे सगळ्या गोष्टींचं उल्लंघन होऊ नये म्हणून, देवाची विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी ह्या गोष्टीचं हे केलेलं आहे. ह्या ज्या पार्ट्या आहेत, आता ह्यांनी सांगितलं कारंडे साहेबांनी की 20-20 महिला आणतात, 10-10 महिला आणतात, पावित्र्य राखलं जात नाही. नक्की हे ह्यापूर्वी होत नव्हतं. कधीपासून हे नक्की चालू झालेलं आहे? हे आता एक 5-10 वर्षापूर्वी, आता ह्याच्या अगोदर होत नव्हतं. आता एक 5-10 वर्षापूर्वी काय व्हायला लागले, लोक 10 मुली, 5 मुली, 15 मुली आणायला लागल्यात. मग त्या मुलींनी ह्या ग्रुप एक बसलाय, त्या ग्रुप एक बसलाय, भांडरा घ्यायचा, त्या ग्रुपला लावायचा, तिथे जाऊन नाचायचं, इथं जाऊन नाचायचं. एक जागरण गोंधळ म्हणजे त्याला संगीत बारीचं स्वरूप थोडक्यात आलेलं आहे. मग त्याच्यामुळे त्या भंडाराची विटंबना होते, माझ्या मार्तंड देवाची विटंबना होते. त्याच्यामुळं हा सगळा प्रकार बंद करायचा आहे म्हणून आपण एक वृद्ध महिला, जे करून ती थकलेली असावी अशी एक वृद्ध महिला, मुरळी म्हणून, आणि 2 डान्सर, अशा 3 मुलींचा समावेश होईल. अशा 3 मुली, त्या 3 मुली घेऊन कार्यक्रम केला जाईल. जर याचं कोणी उल्लंघन केलं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की त्याचा फौजदारीनुसार 295 कलमानुसार 302 पण त्या टाकलेला आहे की माझ्या खंडोबरायाचा तुम्ही एका प्रकारे खून करताय. आलं का ध्यानात? ह्याच्या प्रकारे त्याचं तुम्ही उल्लंघन केल्यास तुम्हाला ते कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल आणि 1 वर्ष किंवा 6 महिन्यासाठी त्याची पार्टी बंद केली जाईल. हे झालं तुमच्या बाबतीत, तुमच्या परिषदेच्या बाबतीत झालं, तुमच्या या वाघा मुरळी ह्या तुमच्या ताफ्याबद्दल झालं. सर्वसामान्य जे भक्त आहेत त्यांना काय तुम्ही आव्हान करताल की आता काय काय ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम ते आयोजित करतात? सर्वसामान्य लोक देवाची भक्त आहेत आणि जागरण गोंधळ असला म्हणजे एक घरी एक वेगळाच उत्साह असतो. हो. तर जे हे कार्यक्रम आयोजित करतात, जे जागरण गोंधळ आपल्या घरी त्याचं नियोजन करतात, तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? त्यांना एकच आव्हान करणार मी की तुम्ही तुमचं जागरण गोंधळ करताय म्हणजे तुम्हाला काय अडचणी आल्यात म्हणून तुम्ही जागरण गोंधळ करताय. तुम्ही देवाची भक्ती करण्यासाठी जागरण गोंधळ करताय. तुम्ही तुमच्या घरात देवाऱ्यावरती देवपूजा करता. ज्यावेळेस तुम्ही घरातले देव बाहेर आणता त्यावेळेस तुम्ही त्याची पूजा करण्यासाठी आणता. मग तुम्ही त्याची विटंबना करू नका. आता आम्ही 3 मुली नेल्या, तुम्ही 3, आणि जर तुम्ही मुली वाढवायच्या म्हणलं तर ते वाढवता येणार नाहीत. ते आम्ही जे कार्यक्रम घेणार आहे त्या मालकांसाठी चांगलं हो म्हणूनच सांगतो. आता हल्लीच्या काळात काय झालंय की ज्यांची कुळा धर्मात काही नोंदच नाही त्या सर्व पार्ट्या हल्ली निघल्यात. कुणी उठून ज्याला आरती आली ती वाघोबा झाला, ज्याला गोंधळीची आरती आली ती गोंधळी झाला. मग मुरळी दाखवायची नाही, गोंधळी दाखवायची बोगस भरपूर प्रमाणात व्हायला लागलंय. मग त्यासाठी आम्ही काय ठराव केलेला आहे की जो वाघोबाची पार्टी चालवेल त्याच्यात एक जातीवंत वाघोबा, जातीवंत मुरळी, जातीवंत गोंधळी असलाच पाहिजे. जर नसेल तर त्यांनी पार्टी चालवायची नाही. प्रेक्षक हो, या ठिकाणी सचिन वाघापुरे यांनी आपलं मत मांडलेलं आहे. ह्या आपल्या कार्यक्रमाचे
जे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत धोंडीराम कारंडे वाघामुरळी परिषदेचे, त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. उपाध्यक्ष अनिल वाघापुरे यांनी आपलं मत मांडलं. या ठिकाणी काही महिला आहेत, नेहमी त्या या कार्यक्रमात त्यांचा तर सहभाग असतो आणि मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. त्यांच्याशिवाय जागरण गोंधळ हे पूर्णच होऊ शकत नाही. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जय मल्हार. खरंच तुमचं अगोदर नाव सांगा. इंदुमती भाळे. हा, खरंच देवाचं जागरण करता आणि खरंच काय मुलींनी एवढी इठंबा केली देवाची. आम्ही जातीवंत असून आम्हाला ते काही राखलं नाही आमचं, त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. तर असं नाही करावं, जे जातीवंत आहे त्यांनीच करावं. किती वर्षापासून तुम्ही ह्या वाघ्यामुरळ पार्टीचं काम करता? मी लहानपणापासून आहे. बर माझं वय आता 80 झालंय, बर तरी पण मी करतेच देवाचं. पण इठंबना होती देवाची. कुठल्या मुली आणणं, त्यांनी भंडार लावणं, त्या मुलांना लावणं, त्यांचा धिंगाणा होणं, हे असं चांगलं नाही ना. माझ्या खंडेरायाची लई इटंबना होती, तर हे चांगलं नाही, बराबर नाही. बर, म्हणजे हे योग्य नाही, योग्य नाही असं तुमचं मत आहे? हा. बर, या ठिकाणी सचिन सावंत हेही उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल? नमस्कार, मी जय मल्हार. मोठं. मी सचिन सावंत गोतंडीकर. आमचं प्रत्येकाला आता मीटिंग झालेली आहे, त्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि आमची प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येक पार्टी मालकाला, की त्यांनी 2 डान्सर मुली आणि एक मानाची मुरळी, जातीवंत वाघ्या, जातीवंत गोंधळी असावा त्याच्या पार्टीत. हे सोडून त्यांनी चुकीचा कार्यक्रम करू नये. जे ठरलंय त्या पद्धतीने चालावं आणि चुकीच्या गोष्टी होत असताना खंडोबाची विटंबना होती, त्या गोष्टी होऊ नयेत आणि सगळ्यांनी त्याचं पालन करावं. जे नवीन बोगस पार्ट्या निघलेल्या आहेत त्या पार्ट्या बंद पडाव्यात. ते चुकीचा कार्यक्रम करतात, ते बंद पडाव्यात असं तुम्ही म्हणताय, पण ते बंद पडण्यासाठी तुम्ही काय कारवाई करणार? त्यांच्यावर कारवाई केली जाणार कडक. जर त्यांच्या पार्टीत वाघ्या, मुरळी आणि गोंधळी हे 3 जातीवंत कलाकार जर नसतील तर त्या पार्ट्यांवर आम्ही केस करून ते पार्ट्या बंद करणार. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही इथून पुढे ती कारवाईच्या आम्ही प्रयत्न आमचा सुरू असणार आहेत, ते प्रत्येकावर लक्ष ठेवून. प्रत्येकाने आपापलं मत मांडलेलं आहे. आणि प्रथम तुमचं नाव सांगा. जय मल्हार. कल्पना अंतुर्णेकर आहे. सगळ्यांना विनंती करून सांगते की जे चाललेलं पहिलं जे होतं ते वाघेमुरळीचं, ते पहिलं जे रूढ होती ती आता जे रूढ नाही चालू शकत ते लोक, तर ह्याच्यावरती विटंबना होती. एवढीच विनंती करते सगळ्यांना की जे खंडेरायाचं पहिल्यापासून जे स्थान आहे, वाघेमुरळी जी जुनी जे आहेत त्यांना मानपान देत नाहीत. हे जो जुनी म्हातारी माणसं आहेत त्यांना मान मिळावं आणि बाकीच्यांना असं पूजेला बसवतात, हे करतात, ते मुरळीचा पेशा दाखवून असे गैरसोय करतात. त्या मालकांना काय माहिती नसतं या. हे जर गैरसोय असे लोकांची, आता ते खंडेरायाची विठंबना न होता हेच खंडेरायाची चरणी प्रार्थना करते की वेळोवेळी असं जे लोकांना माहिती नाही, हे आमच्या वयस्कर झालेलं आहे, आम्ही त्यांना पण मानपान मिळावं एवढंच खंडेरायाची चरणी प्रार्थना करते. म्हणजे ही जी विटंबना होते हे तुम्हाला मान्य नाही? आम्हाला मान्य नाही. किती वर्षापासून तुम्ही या तासात म्हणजे तुम्ही हे जागरण गोंधळ हे करताय? मी 7वी 8वी ला असल्यापासून हे सगळं कार्यक्रम करते. 7वी 8वी ला असल्यापासून नक्की काय बदल झालाय बरं आता? आता बदल त्यावेळी म्हणजे तुम्ही ज्यावेळी 7वी 8वी ला होता त्यावेळेला चालायचं की त्यांचा ड्युटीवरती कार्यक्रम चालायचा, त्याला आधार सत्कार मिळायचा, की आताच कुठं लाइटिंग आणायचं, काय करायचं, ह्याच्यामध्ये हे असं चाललेलं आहे. हे असं नका. पण तिथून बी की मुलगी जे मंडपामध्ये नेलेलं असतंय ते बाहेर कधी असं मंडपामध्ये राहतच नाही. जे पब्लिक मध्येच गेलं तर ते कानिक पब्लिक जे आमच्यावरती कारवाई करतात, हे 4 शब्द बोट उचलतात आमच्यावरती, तुमचं असं करतात, की हे नाही झालं पाहिजे. असं म्हणजे त्या कार्यक्रमाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. पावित्र्य राखलं पाहिजे हे. ठीक आहे प्रेक्षको, ही सर्व मंडळी आपण पाहताय, ही सर्व वाघ्या मुरळी ताफ्यातली आहेत. पण अनेक ठिकाणी या कार्यक्रमाला व्यवस्थित हा कार्यक्रम साजरा केला जात नाही. सचिन वाघापुरे यांनी सांगितलं की या कार्यक्रमाला काही लोकांनी संगीत बारीचं स्वरूप आणलेलं आहे. या ठिकाणी बोलण्यासाठी ज्येष्ठ दादाराम वाघापुरे या वाघ्यामुरळी पार्टीतील ते ज्येष्ठ आहेत, ते सल्लागार आहेत. साहेब नक्की काय सांगाल या संदर्भात? माझं नाव दादाराम वाघापुरे पेटकेश्वर, बर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.
आज जवळजवळ आमच्या जागरणाचा आणि गोंधळाचा कार्यक्रम मला कळतंय तेव्हापासून तर चालूच आहे, हा. पण आमच्या जवळजवळ 5 ते 7 पिढ्या चालू आहे. बर तर पूर्वीच्या कार्यक्रमात आणि आताच्या कार्यक्रमात देव कसला आणि खंडोबा कुठं आहे, माळसा कुठं आहे, बाणू कुठं आहे, हे रात्रभर सुद्धा कोणी वाघ्या म्हणत नाही, मुरळी म्हणत नाही, बघायला आलेलं प्रेक्षकही म्हणत नाही तुम्ही खंडोबाचं काय म्हणता का नाही. सगळं सिनेमा टाईप, पिक्चर टाईप, गाणी, रेकॉर्डिंग, ऑर्केस्ट्रा टाईप जागरणाचं स्वरूप आलंय. तर हे नाही झालं पाहिजे. पूर्वी कसं होतं, एक वाघोबा, एक मुरळी, 5 माणसं पाठीमाग असली तर रात्रभर कथा चालायची, देवाचा संवाद चालायचं, विनोद चालायचा. आता ते सगळा बदल होऊन सगळा जागरणाचा ऑर्केस्ट्रा होऊन बसलाय. तर ह्याच्यावरती बंधन करण्याकरता, आणि झाला कशामुळं ऑर्केस्ट्रा जागरणाचा, तर ही नादवून जी वाघोबा झालेली आहे ती त्याच्यामुळे हे झालेलं आहे का. तर ह्यानं त्याच्याबरोबर आणायचं, त्यानं त्याच्याबरोबर शिकायचं, आमच्या कार्यक्रम बघायचा, ते कलाकार जतन करायची, त्या कलेवर 10-5 पोरी कोणाच्या गोळा करायच्या आणि जागरणाचा कार्यक्रम पार पाडायचा. मग त्या पोरांना आजकालच्या काय वाटतंय, जवान मुले येतात त्याच्याकडेच कार्यक्रमाला जाऊ. ही पिढीचा जी धंदा करणारी लोक आहे ती उपाशी मारायची वेळ त्यांच्यावरती आलेली. बर, तुम्ही साधारण किती वर्षापासून कार्यक्रम करताय? आता मी 3री शाळेत असताना करतोय, 7व्या वर्षापासून. अगदी लहानपणा. आता तुमचं किती वय आहे? आता 70 आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही 70 वर्ष झाली आज हा की तुम्ही हा कार्यक्रम करता. हा. प्रेक्षक हो, अनेक जुने जाणते कलाकार या वाघ्या मुरळी ताफ्यात आहेत, पण सध्या जे त्याला संगीत बारीचं जे स्वरूप आलेलं आहे त्याला सर्वांचाच विरोध आहे. आणि नक्कीच कुठंतरी हे बंद व्हायला पाहिजे, अशी सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा, ज्यांच्या घरी हा कार्यक्रम असतो, त्यांनी सुद्धा ही अशी प्रथा बंद करण्यास भाग पाडावे. पाहत राहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल, इंदापूर. धन्यवाद.